मित्रांनो, आज तुम्हाला आपल्या हॉटेलच्या पाठीमागलं सगळं व्ह्यूज दाखवतो. हे जनरेटर, आता जनरेटर इकडे बसवणं चालू आहे. आता तात्पर्य म्हणजे असं टेम्पर आणलेला आहे. आता हे बघू शकताय तुम्ही, इकडं की मोठं जंगल आहे. इथं आम्ही अगोदर ना क्रिकेट खेळायचो. उन्हाळ्याच्या दिवसात इकडं क्रिकेट खेळायचो आम्ही. आता हे बघा, ह्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो. पूर्ण पाऊस पडल्यावर पूर्ण भरून गेलं. हे काय तर तिथं ते बॅनर वगैरे लावायचं पडले वाटतं. गेले आता मजा. सुट्टीच्या दिवशी ब्रेक टाइम क्रिकेट खेळायचो आम्ही, लय मजा यायचं. बघू शकता किती चांगला व्ह्यूज आहे इकडं. मस्त हिरवगार दिसतंय. असं हिरवगार दिसतं की तुला चांगलं वाटतंय. हे बघू शकताय, इकडं आपलं बिल्डिंग काम चालू आहे. रूम वगैरे इकडं चालू आहे रूमचं काम. आता एक अजून 5 महिने लागतील इकडं. आता वन आपलं हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट अशा प्रकारे दिसतंय. हे बघा, रूमचं काम पूर्ण नवीन सोसायटी आहे. आता मला इथं येऊन 1 वर्ष झालं. 1 वर्ष अगोदर हे समोर पांढरं बिल्डिंग दिसत नाही. इथं काहीच नव्हतं. इथं काही बिल्डिंग आता रेडी झाले पूर्ण. हे 2-3 बिल्डिंग होते झालं. ते पूर्ण सोसायटी नवीन झाली. इकडं रूम वगैरे लय महाग, 6,000 7,000. वरचीवर महागाई वाढत चालली आहे. काय करावं, लय परेशानी चालू आहे. तरी काही प्रॉब्लेम नाही, चालत राहावं लागते जगाबरोबर. काय करावं, एवढं महागाई हे आपण महागाई वाढलेली परेशानी. गरीब माणूस आता 20,000 25,000 माणसाचं सिटीमध्ये तर माणूस जगतच नाही. ते 20-25,000 काहीच शकत नाही. 6-7 हजार करून भाड्याला जातात म्हणलं. मग आता कधी डोक्यात असं विचार येते की बायला नेऊन आपण घरी एक 6 महिने 2-3 महिने बसून खातो. ते कसं होईल. आता इथं आपण 1-2 दिवस कामाला गेलो परेशान करू. इथं प्रत्येक डबलमध्ये सिटीमध्ये वेगळं असते. तर मला गावाकडे असतो मी, तर बसून राहू नका. तर आपल्याला गावाकडे काय फरक पडत नाही, कारण की आपलं मायबाबाचं सपोर्ट असते. मायबाप कधी म्हणत की पैसे आणि हे आणि आता घरी बसून आहे त्याने काय बोलत नाही. पण नंतर जेव्हा आपण कमायला लागतो, आपल्या जीवावर आपला परिवार जगायला सुरू होते, मग तेव्हा मग कळते आपल्याला. आता कमवायच्या वेळी आपण कमवत नाही, ही आपली सगळ्यात मोठी चूक होते. तर माझं सांगणं एवढंच आहे, घरी बसून राहू नका, आईबापाला त्रास देऊ नका, कमाई करा चांगलं. गावात उलट आता बघा, इथं 30,000 पगार असलं, गावात 20,000 पगार परवडते. लय परवडते. म्हणजे गावातले 20,000 पगार 30,000 ऐकतच नाही. हे लक्षात ठेवा. गावात असलं तरी मग हप्त्यातून एखाद दिवस सुट्टी चालेल, पण बाकीचं काही नंतर सांगतो अजून मला. पण फक्त वेळ वाया घालू नका. वेळ लय महत्त्वाचा आहे, कारण की वेळ एकदा गेले की परत येत नाही. ज्या वेळी आपण पैसे कमवले त्याच वेळी आपण पैसे कमवू शकतो. नंतर विचार करून काहीच उपयोग नाही. तर बघू शकता, हे व्ह्यूज बघा, बिल्डिंग बघा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.